स्वागत आहे तुमचं दीपेश वारके या युट्यूब चॅनलवर नव्याने. तर आज आहे आपल्या बाबूच्या हल्दी. आपल्या बाबूच्या म्हणजे सूरज दादाच्या हल्दी आहेत ना. आज आपण करणार आहोत म्हणजे लई एन्जॉय. कसा तर तो एकदम असा जसा काय तुम्ही बघतील आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आपल्या युट्यूब चॅनलवर कंटिन्यू राहा. दीपेश वारके या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा नव्याने तुमचं स्वागत आहे. तर चला जाऊ आता. आपल्या बाबूला हळद लावायची आहे, सूरज दादाला हळद लावायची आहे. मग चला हळद लावू द्याला. तुम्ही पण या आपल्या सोबतीला. चलो गाइस निकलते अभी अपने सूरज दादा को हलद लगाने के लिए. अपने ब्लॉग में कंटिन्यू रहिए, ऐसे ही रहिए. आज हमारे सूरज दादा की हलद भी है और वो साखरपुडा एंगेजमेंट भी है. तो अंगठी घालतात ती हातान बॉटन ते आहे. तर तुम्ही थांबा, कुठेही जाऊ नका. एकदम मजा येईल तुम्हाला. थांबा इथंच. हा लय दिवसानंतर आलोय ना म्हणून त्याला गांगरलोय. चला बाई आमचा सूरज दादा नवरा आहे. ठाकूरला उजवा डावा काय कोण आता नाही करायचा. आता नाही करायचा. आता गेला तर मग आता आपला होईल वेगळाच काय वाटत. हाय वया आईला गेला फक्त चावा. मग कॅसेट तर बनवायचे आता आपल्याला. दे आशीर्वाद. चालू आहे आपला सूरज नवरा बसलाय पाठावर. आई ये बघ 2 महिने अगं तर मी पण बसलो होतो असं सांगू ना पण असं असं यास 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 बरोबर बोललो ना. या बरोबर. हा म्हणजे सत्य सत्य घटनेवर आधारित आहे आपण. लास्ट दादाला हळद लावा ग. बाबूला हळद लावायला घेतले आमच्या बाबूला. आपण सगळ्यांचा काढू यास. सगळे आले पण कोणत्या बायकोचा. बायको आता रोज व्हिडिओ मध्ये येते. बाबा त्या जेवणाची पण सोय मस्त. आपल्या भात आहे, वरण आहे, छोले आहेत आणि पापड एकदम कडक. मया तावून जोर मारणार आहे. चला बाई चालू आहे हळद लावायचा टाइम. रंगव आता काय व्हिडिओ काढायला घेतल्या जास्त लावायची. काय आमच्या बाबूला ढाकला काय तुम्ही. उघरा गेला त्याला साप. बाबूला उघरा गेला आमच्या. बाबूला ढाकला. हळदीनं पिवला जायलाय नवरा लग्नाला बाई लग्नाला. बाबूलाही खुश आहे अंगाला हळद लागले म्हणून. तो पण कपडे बिपडे काढून. बाबू दादाला हळद लावा ग. अरे मग असू दे ना, नको घ्यायला का. आमच्या बाबूला जेवायला दे. ज्याचं लग्न त्याला जेवायला आता तुला हळद काढून आता पिवला झालाय. पिवला पिकाचू. So guys बाबा खतरनाक काम दिसतो इकडं. भाभी जी खाना खा रहे हो. भैया जी नहीं दिख रहे हैं, कहाँ चले गए. भैया जी कहाँ गए. चलो गाइस बाबा. आणि ह्यो पण काम भारी आहे. काय वाटतं तुम्हाला. मला तर वाटतं भारी आहे. भाई आता झाले रात्र. पाऊस पण पडत होता बारीक बारीक. आम्हाला भीती वाटली होती पण भीती काय वाटायची गरज नाही. पाऊस गेला, चांदण्या आल्यात. आता भाई सध्या जेवणाची सोय चालू आहे बघा. टेबल विबल लावल्यात. जेवणाची सोय झाली आहे.
म्हणून आपला अवतार असं झालं. तयारी वगैरे काय करायला नाही भेटलेला. नवरदेवाचा भाचा दाखवू तुला. हे बघ भाचा यास कसा आहे गाईच भाचाकडे घे ना यस. तर चला आपल्याला माझा तयारी करायची कधी आता नाही नंतर करायची, कारण की कामा कोण करेल आम्हालाच करायची ना, म्हणून जरा नंतर तयारी करतो. ही हल्दी तेच बाई किंवा आपला घर. या घरापासून एवढ्या लांब या बघितलाच आपल्या सूरज दादाची हालत आहे. तर नक्की या आपल्या ब्लॉगमध्ये बघायला हल्दी आपल्या बाबूच्या. बाई आमचा सूरज बाई नवरदेव मी आता बँजो वाजवायला शिकतोय ना. आता मी बँजो मध्ये उतरतोय. तुम्ही बघा कसा वाजवतो मी. जर चांगला वाजवत असेल तर मला ऑर्डर द्या. थांबा इथं पकड ठीक आहे.